पाठ 5वा शिवराया यांचे शिक्षण। स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते। शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली आणि थोड्याच काळात रामायण, महाभारत, भागवत यातल्या गोष्टी स्वतः शिवराय वाचू लागले। शिवरायांना युद्धकला शिकवणाऱ्या शिक्षकांनी शिवरायांना घोड्यावर बसणं, कुस्ती खेळणं, दांडपट्टा ह्या विद्या शिकवायला प्रारंभ केला आणि 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या आणि कला यांचा परिचय झाला। थोड्याच दिवसात आदिलशहानी शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवलं। तिथं जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ आणि शिवराय यांना पुण्याकडे पाठवलं। पुण्याला आल्यावर शिवरायांना बालपणीचे दिवस आठवले। शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव आता अगदी उजाड करून टाकलं होतं। गावातल्या मालमत्तेची नासधूस केली होती। पुण्याची दैन्यावस्था झाली होती। जिजाबाई शिवरायांसह पुण्याला राहू लागल्या हे जेव्हा लोकांना कळलं तेव्हा त्यांना खूप आनंद झाला। जिजाबाईंनी पडकी देवळं दुरुस्त केली आणि पुण्याचं रूप हळूहळू पालटायला लागलं। जिजाऊ आणि शिवराय कर्नाटकात असताना पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव बघत होते। ते न्यायी होते आणि त्यांची शिस्त कडक होती। पुण्यामध्ये जिजाबाई आणि शिवराय यांना राहण्यासाठी लाल महाल बांधला गेला। शेतकऱ्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्ष साऱ्याची सूट दिली आणि म्हणून शेतामध्ये चांगलं पीक आलं। शिवराय पुणे जहागिरीत आले तरी त्यांचं शिक्षण चालूच होतं। उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून कसं निसटून जावं इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या। जिजाबाई या काही सामान्य स्त्री नव्हत्या। राजकारणाचं आणि युद्धनीतीचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं। त्या अतिशय स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रिय होत्या। जिजाबाईंनी निश्चय केला की त्यांचा शिवबा आता परक्यांची चाकरी करणार नाही। तो स्वतःच आपल्या लोकांचं राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील। मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत। मावळे हे अगदी इमानी, कष्टाळू आणि चपळ होते, परंतु सुलतानी राजवटींनी गांजले होते। घरी आल्यावर शिवराय जेव्हा जिजाईपाशी हितगुज करत तेव्हा त्या म्हणत, भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र आणि जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण या दोघांनी जसा दुष्टांचा संहार केला तसाच तूही कर। आईच्या या उपदेशाने हुरूप येऊन आपणही प्रजेला सुखी करावं, धाडसी व्हावं असं शिवरायांना सतत वाटू लागलं। पुणे जहागिरीत आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला। त्यांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी काही अधिकारी पुण्याला पाठवले। त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहायला लागले। अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या आणि जहागिरीचा कायापालट होऊ लागला। शिवराय 14 वर्षाचे झाले आणि त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातल्या सईबाईशी त्यांचा थाटामाटाने विवाह झाला। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।